जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे। एकनाथ खडसेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वणवा पेटलेला आहे। खडसेंनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून गिरीश महाजनांनी काय पलटवार केलाय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। अकेला लढा या जिल्ह्यामध्ये कुत्र विचारत नव्हतं। आमच्या पक्षाला भाजपच्या त्या कालखंडापासून मी एकटा लढलोय, सर्वांशी संघर्ष केलाय। एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यात भाजपची काय स्थिती होती आणि कोणत्या स्थितीत पक्ष वाढवला याची अशा प्रकारे माहिती दिली। एकनाथ खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर माझ्या हातून मोठे झालेले कार्यकर्ते आणि मी तयार केलेलेच कार्यकर्ते पदावर येऊ इच्छित आहेत असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला। संघर्ष करताना कधी खचलो नाही आणि कधी पळणारही नाही असं खडसेंनी निक्षून सांगितलं। सत्तेकरता लाचार होऊन पाया पडलो नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कराव्या लागलेल्या पक्षांतरावरही एकनाथ खडसेंनी भाष्य केलं। सगळं झालं पण आपण स्टेकअप राहिलो। तुम्हाला जे करायचं ते करा, माझा पक्ष मी आहे। यापुढे सुद्धा रक्षाताई जरी उभ्या असल्या तरी मी आपल्या तुतारी घेऊनच वाजवणार आहे। शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल यासाठी चालू प्रयत्न करावा, कोणी शंका घ्यायची गरज नाही आहे। एकनाथ खडसेंची टोकदार वक्तव्य गिरीश महाजनांच्या जिव्हारी लागली। भाजपमध्ये असताना पक्षाने तुम्हाला मंत्रीपद, खासदारकी, आमदारकी दिल्याची आठवण महाजन यांनी करून दिली। एकनाथ खडसेंसोबत टोकाचे राजकीय मतभेद असले तरी रक्षा खडसेंना तिकीट देताना दुजाभाव केला नाही असं गिरीश महाजन यांनी सांगितलं। इतकंच नव्हे तर तुम्ही कुणाकुणाला संपवलं हे बोलायला लावू नका असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला। तुम्हाला पक्षाने एवढं दिलं, 15-20 वर्ष तुम्ही लालजीच्या गाड्या वापरल्या, सगळ्यात जास्त 8-10 मंत्रीपद तुम्ही भोगले आणि असं असून सुद्धा तुम्ही जर पक्षाला कुत्र्याबरोबर तुलना करत असाल तर मला वाटतं ते आम्ही कोणी खपवून घेणार नाही, या पक्षाने। असं नाही, आम्ही काही बघितलं नाही का? पण तुम्ही तोंडातील जे बोलत असाल तर मला वाटतं हे चालणार नाही। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातले मतभेद आणि राजकीय संघर्ष आता राज्याच्या परिचयाचे झाले आणि आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।